सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चक्क लिफ्ट पडली आहे। मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचारी या लिफ्टच्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून जखमी महिलेवर उपचार सुरू आहे। गंभीर घटनेत ज्योती आहिरे नामक महिला कर्मचारी यामध्ये गंभीर जखमी झाले। दैनंदिन काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची ही प्राथमिक माहिती मिळत आहे। घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मुलाने धाव घेत घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाने आक्रोश केलाय। मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून आडगाव पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। लिफ्ट पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले। बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला। अरे पाहू घ्या रे हे हात, मोठं गेलं रे माझ्या आईचा। अरे बाप रे, मारलं रे माझ्या आईला। व्हिडिओ काढला काय? काढला रे माझ्या आईला, मारून टाकलं रे। या बऱ्या शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे। या पाहायला पुरायले सगळे, या पाय एक जण सुद्धा बोलत नाही, माझ्या आईला मारून टाकलं। माझ्या आईला मारून टाकलं। आता काय बोलायला राहते, काय करू राहिलं तिला? अरे मारून टाकलं माझ्या आईला। लिप पाहिले मी बरं का, लिप पाहिली मी। कोणता डॉक्टर इकडे समोर असायला पटकन? डॉक्टर नाही का इथं कोणीच? इथं कोणी डॉक्टर नाही का? लाईव्ह चालू आहे बरं का। मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला। ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा, तिथलं रक्त पहा रे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।